आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की स्त्रियांना खूप त्रास देणारा, यामध्ये खूप कॉमनली आढळणारा आणि लवकर बरा न होणारा आजार म्हणजेच स्किन पिगमेंटेशन्स, ज्याला आपण वांगाचे डाग असंही म्हणतो कॉमनली, किंवा मेलाझ्मा हे त्याचं क्लिनिकल नेम. तर आज आपण या मेलाझ्माबद्दलच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ, कन्सल्टिंग होमिओपॅथ, विमाननगर, पुणे. आता आपण समजून घेऊया की मेलाझ्मा म्हणजे नक्की काय, ते का होतं, कशामुळे होतं आणि त्यावर योग्य उपचार कोणते. मेलाझ्मा हा एक स्किन पिगमेंटेशन डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये मेलॅनिनचं स्किनमध्ये जास्त प्रमाणात प्रोडक्शन झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग पडतात. त्याला आपण स्किन पिगमेंटेशन म्हणतो. जनरली हे गालावरती, नाकावर, ओठाच्या वरच्या भागाला आणि कपाळावर प्रामुख्याने आढळले जातात. यामध्ये जनरली हे सिमेट्रिकल असतात, म्हणजे दोन्ही बाजूला असतात, त्या योग्य प्रमाणात असतात. बऱ्याच वेळा दोन्ही गालावर दोन्ही बाजूला येऊन बटरफ्लाय सारखा शेपही तयार होतो. त्याला आपण बटरफ्लाय पॅचेस असंही म्हटलं जातं. आता आपण समजून घेऊया की मेलाझ्मा होतो कशामुळे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की हार्मोनल इम्बॅलन्स. महिलांमध्ये जनरली PCOD, थायरॉइड असे जे आजार असतात त्यामध्ये हा प्रॉब्लेम होतो. त्यानंतर डिलिव्हरीनंतरही जेव्हा हार्मोनल चेंजेस होतात त्यावेळी सुद्धा असं पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम तयार होतो. यासोबतच काही महिला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल ज्या आहेत त्या खूप दिवस घेतात, तर त्याचाही साईड इफेक्ट होऊन हे पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम तयार होतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे की सन एक्सपोजर, म्हणजे उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे UV रेज जे असतात ते आपल्या स्किनवर इफेक्ट करतात आणि त्याचं मेलॅनिन प्रोडक्शन वाढवतात आणि तिथे मग डाग पडायला सुरुवात होते. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की स्ट्रेस आणि अपुरी झोप, कारण आपल्या माइंडचा आपल्या हार्मोनवरती खूप परिणाम होत असतो. त्यामुळे स्ट्रेस, टेन्शन यामुळे आपले हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि त्याचा आपल्या स्किनवर परिणाम होतो. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे चुकीचे क्रीम्स. बऱ्याच वेळा फेअरनेस क्रीम या ओव्हर द काउंटर घेऊन, मेडिकलमधून स्वतःच घेऊन खूप जास्त प्रमाणात वापरले जातात. तात्पुरता फरकही दिसतो, परंतु लॉंग टर्म यूज केल्यामुळे त्याचे चेहऱ्यावरती दुसरे साईड इफेक्ट होतात आणि मग डाग पडायला सुरुवात होते. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे डायजेस्टिव्ह इश्यू किंवा लिव्हर इश्यू. जनरली फॅटी लिव्हर असेल तर हे पिगमेंटेशन वाढायचं प्रमाण खूप जास्त असतं. आता आपण स्किन पिगमेंटेशन्स म्हणजेच मेलाझ्मा का होतो, कशामुळे होतो हे समजून घेतलं, त्याची लक्षणे समजून घेतली. आता आपण हे समजून घेऊ की काय केल्याने ते कमी होऊ शकतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही झोप पुरेशी घेतली पाहिजे. जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण 7 ते 8 तासाची झोप घेतली तर तुमचा स्ट्रेस, टेन्शन कमी होण्यासाठी मदत होईल आणि तुमचं पिगमेंटेशन कमी होण्यामध्ये मदत होईल. यासोबतच आहारामध्ये भरपूर प्रमाणात फळं आणि पालेभाज्या याचा समावेश केला पाहिजे. त्यासोबतच स्ट्रेस मॅनेजमेंट हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्याला स्ट्रेस जास्त असेल तर तो मॅनेज कसा केला पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे, त्यावर उपाय केले पाहिजे. योगा, मेडिटेशन, एक्सरसाइज याचा योग्य उपचार केला पाहिजे. तर त्यामुळे सुद्धा आपला स्ट्रेस कमी होऊन स्किनचे प्रॉब्लेम्स कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल. यासोबतच रोज बाहेर जाताना न चुकता सनस्क्रीन लावली पाहिजे आणि पुढील गोष्टी आपण नक्कीच टाळल्या पाहिजेत. बाहेरचं खाणंही टाळलं पाहिजे. जंक फूड जे जास्त प्रमाणात खाल्लं जात आहे ते कंट्रोलमध्ये केले पाहिजे. मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ आणि तेलकट, तिखट हे नक्कीच टाळलं पाहिजे. चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स करणं, फेशियल करणं हे सुद्धा टाळलं पाहिजे. आता आपण समजून घेतलं की मेलाझ्मा का होतो, कशामुळे होतो, ते कसा टाळला पाहिजे. परंतु या सगळ्यावरनं तुमच्या एक तर नक्कीच लक्षात आलं असेल की मेलाझ्मा फक्त वरवर दिसणारा प्रॉब्लेम नाही आहे, फक्त स्किनचा प्रॉब्लेम नाही, तर तो आपल्या हार्मोनल इम्बॅलन्स, आपलं मेटाबॉलिझम इम्बॅलन्स, आपलं डायजेशन इम्बॅलन्स या सगळ्या गोष्टींमध्ये बिघाड झाल्यामुळे होतो. त्यामुळेच मेलाझ्मावर फक्त वरवरून क्रीम किंवा फेशियल वगैरे असं करून त्याचा उपचार पूर्ण कधीच होऊ शकत नाही. ते डाग पूर्णपणे कधीच जाऊ शकत नाही. त्यासाठीच त्याला इंटरनल आणि एक्सटर्नल अशा दोन्ही उपचारांची गरज असते. त्यामध्ये तुम्हाला होमिओपॅथीचा खूप जास्त उपयोग होतो. आता आपण बघूयात होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी कोणकोणती औषधं उपलब्ध आहेत. यातील सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे सेपिया. जेव्हा महिलांमध्ये प्रेग्नन्सीनंतर किंवा हार्मोनल इम्बॅलन्समुळे जेव्हा स्किन पिगमेंटेशन होतं, मेलाझ्मा होतो, त्यावेळी सेपिया औषध आपल्याला खूप उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे लायकोपोडियम. जेव्हा इंडायजेशनमुळे, पोटातील बिघाडामुळे किंवा लिव्हर प्रॉब्लेममुळे जेव्हा डाग पडतात, जेव्हा स्किन पिगमेंटेशन होतं, त्यावेळी लायकोपोडियम हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे सल्फर. जेव्हा स्किन डागांसोबत जेव्हा त्वचेला आग येते, खाज असते, त्यावेळी सुद्धा सल्फर हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. यासोबतच ग्राफायटिस, नॅट्रामोर, हेमॅमालिस अशी काही महत्त्वाची औषधं आहेत जी आपण स्किन पिगमेंटेशनसाठी खूप कॉमनली वापरतो. परंतु ही सगळी औषधं प्रत्येक केसनुसार वेगवेगळे असतात, त्याचे डोसेस वेगवेगळे असतात, त्याची मात्रा वेगवेगळी असते, त्याचं ड्युरेशन वेगळं असतं. त्यामुळेच तुम्ही स्वतः औषधं घेऊ नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही औषधं घ्या. जर तुम्हाला यातलं काही लक्षण जाणवत असेल, जर तुम्हालाही पिगमेंटेशनचा त्रास तर कमेंटमध्ये मेलाझ्मा लिहून कळवा आणि इतर कोणाला असं स्किन पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना नक्कीच शेअर करा. जर तुम्हाला ट्रीटमेंट चालू करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण अपॉइंटमेंट बुक करून ट्रीटमेंट चालू करू शकतो. ऑनलाईन ट्रीटमेंटही उपलब्ध आहे. तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.